स्वराज्य रक्षक संभाजी एपिसोड 4. या एपिसोडची सुरुवात होती धारावूनपासून, या की बाळ शंभूराजांना पाठीवर घेऊन गडावर घेऊन येतात आणि जेव्हा शंभूराजे गडावर पोहोचतात तेव्हा सोयराबाई त्यांना रागवतात की कुठे गेला होता तुम्ही, आम्ही तुम्हाला गडावरच्या सगळ्या महालात शोधलं. त्यावर पंत बोलतात की आम्ही चारी वाटांनी चारी दिशांनी घोडी पिटाळली तरी पण आम्हाला शंभूराजे दिसलेच नाही. त्यानंतर शंभूराजांना आऊसाहेबांच्या महाली नेण्यात येतं आणि तिथे सोयराबाई शंभूराजांना बोलतात की तुमच्यामुळे आऊसाहेबांना किती घोर लागला होता तुम्हाला माहिती आहे का? आऊसाहेबांना आधीच पन्हाळ्याची चिंता आणि त्यात तुम्ही कोणाला न सांगता गडउतार झाली. त्यावर आऊसाहेब सर्वांना बोलतात की आता शंभूराजे आमच्या हवाली आहेत, तुम्ही सर्वांनी आपापल्या महली जावी. त्यानंतर सर्व राण्या आपापल्या महली जातात आणि आऊसाहेब शंभूराजांना त्यांच्या जवळ घेतात आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरून येतात आणि आऊसाहेब शंभूराजांना बोलतात की शंभू बाळ, यानंतर पुन्हा असं कोणाला न सांगता गड उतार होऊ नका, पुन्हा आम्हाला सोडून जायचा प्रयत्न देखील करू नका. तुमच्यासारखीच आम्ही देखील शिवबांची वाट बघत आहोत. तुमचे आबा धैर्यवान आहेत, ते नक्कीच वेढा तोडून येतील. आणि अशा प्रकारे आऊसाहेब शंभूराजांची समजूत काढतात. सोयराबाई पुतळाबाईंना त्यांच्या महालात नेतात आणि त्यांना सांगतात की आपण शंभूराजांना एवढा जीव लावतो, परंतु तरीही ते गेले कुठे? त्यांच्या आईच्या समाधीजवळ. याचा अर्थ काय? त्यावर पुतळा मातोश्री बोलतात की याचा अर्थ एवढाच की आपण कुठेतरी कमी पडतोय. आणि पुतळा मातोश्री तिथून निघून जातात. समोर तिथे सोयराबाईंची दासी सुंदरा येते आणि सोयराबाईंच्या मनात शंभूराजांबद्दल विष कालवते. समोरच्या सीनमध्ये बैरजी नाईक पन्हाळ्यावरून शिवाजी राजांचं पत्र घेऊन येतात आणि पंत ते आऊसाहेबांना वाचून दाखवतात. जोर थांबणार की निघणार हे नक्की नाही. त्याच्या बलाढ्य सैन्यासोबत तो वेढा आणखी मजबूत करतोय. गडावर अन्य धान्य नाहीये आणि नेताजीराव ही वेढा फोडण्यासाठी अयशस्वी झाली आणि 2 दिवसातच आम्ही तळाचा विचार करू, आशीर्वाद पाठीशी असावा. त्यावर आऊसाहेब ते पत्र हातात घेतात आणि त्यांना त्यात गुप्त संदेश दिसतो. आणि रात्रीच्या वेळी जेव्हा आऊसाहेब शंभूराजांना फेरफटका मारण्यासाठी नेणार असतात तेवढ्याच काही बेरुपये आपल्याला आऊसाहेबांजवळ येताना दिसतात, जे की तिथे येऊन आऊसाहेबांना मुजरा करतात. आऊसाहेब त्या मावळ्यांना पन्हाळ्याकडे पाठवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सगुणाबाई पुतळाबाईंच्या महली येतात आणि त्यांना सांगतात की राजे तह करणार आहेत. आणि ही खबर ऐकून पुतळाबाई आनंदी होतात आणि एकीकडे सुंदरा पळत पळत सोयराबाईंच्या महली येते आणि सोयराबाईंना सांगते की जिकडे तिकडे शंभूराजांचंच कौतुक सुरू आहे. आणि पुन्हा एकदा सोयराबाईंच्या मनात विष कालवायचं काम करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जय जिजाऊ जय शिवराय.